या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत एरिडंट लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार श्रोते हो, जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल भातांब्रे, जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. गेली कित्येक वर्ष खारघर, नवी मुंबई इथे ते या विषयीचं प्रॅक्टिस करतायत. आज ते आपल्याला या विषयाविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं. नमस्कार, मी डॉक्टर राहुल भातांब्रे, मानसोपचार तज्ज्ञ, खारघर, नवी मुंबई. दरवर्षी 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने एक थीम तयार केली आहे. सर्वांसाठी युनिव्हर्सल मेंटल हेल्थ हे एक प्रकारचं हक्क, युनिव्हर्सल हक्क आहे, अशा प्रकारची ही थीम आहे. याचा उपयोग म्हणजे दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना प्रमोट करत असते, म्हणजे जनजागृती करत असते. जसे शारीरिक आजार आहेत तसं मानसिक आजार सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि त्यानुसार सर्व लोकांमध्ये जनजागृती करणे, सगळ्यांना सपोर्ट करणे, या आजाराबद्दल माहिती देणे हे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असतो. मानसिक आजाराबाबतीत खूप प्रकारचे मिथ आहेत, म्हणजे गैरसमज आहेत. असं म्हटलं जातं की मन खंबीर ठेवावे तरच आपण मानसिक आजारापासून दूर राहू. हे फार चुकीचा गैरसमज आहे. तसंच खूप प्रमाणात हा आजार शहरापुरता मर्यादित आहे, हा एक गैरसमज आहे. जेवढं शहरात आहेत तेवढेच रुरलमध्ये पण या प्रकारचे आजाराचे पेशंट बघायला मिळतात. आणि अजून एक गैरसमज आहे की हा आजार हा श्रीमंतांचा आहे, पण हा एक गैरसमज असून तेवढाच गरीब लोकांमध्ये हा आजार दिसून येतं. कुठल्याही लोकांमध्ये हा आजार दिसतो. वर्ण किंवा कुठलीही जातपात न पाहता आजार सर्वसाम दिसतोय. जर आजारांची आकडेवारी जर पाहिली तर 8मधून 1 लोकांना हा मानसिक आजार आहे. तर आपल्या भारताच्या पॉप्युलेशनचा विचार जर केला तर जवळजवळ 140 करोड आहेत, म्हणजे 17 करोडपेक्षा जास्त लोक मानसिक आजार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक आजाराने त्रस्त आहेत. डॉक्टर, आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहेत या मानसिक रोगांमागची कारणं काय काय असू शकतात. मानसिक आजाराची कारणे अनेक असू शकतात. याला सायन्सच्या भाषेत म्हटलं जातं की मल्टीफॅक्टरियल आहे. एका कारण कधीच कारणीभूत नाहीत, 5-6 एकत्र कारण येऊन मानसिक आजार होतात. त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे ताणतणाव. आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला खूप ताणतणाव जाणवतोय. आपली लाईफस्टाईल खूपच फास्ट होते आहे, त्यामुळे पण आपल्याला मानसिक आजाराचा सामना करावा लागू शकतो. दुसरं आहे जीवनशैलीमध्ये झालेले बदल, म्हणजे झोपेमध्ये बदल, कामाच्या शैलीमधले बदल, खानपान याच्यामधले बदल, यामुळे पण आपल्याला मानसिक आजार होऊ शकतात. अपेक्षा असणं म्हणजे इंटरनल, अंतर्गत अपेक्षा असणं किंवा समोरच्यांच्या काही बाह्यगत अपेक्षा असणं आणि त्या पूर्णत्वच न झाल्यामुळे पण आपल्याला मानसिक आजार होऊ शकतात. काही प्रकारचं व्यसन, म्हणजे दारूचं व्यसन आहे, सिगरेट आहे, स्मोकिंग आहे, तंबाखूचं व्यसन आहे आणि आजकाल जे जास्त प्रमाणात दिसतं ते इंटरनेट, मोबाईल, ऑनलाईन गेम ॲडिक्शन, यामुळे सुद्धा मानसिक आजार होऊ शकतात. आणि शेवटचं म्हणजे काही मानसिक आजार हे आनुवंशिक पण असू शकतात. आपल्या आई वडिलांकडून, फॅमिली ट्रीकडून काही मानसिक आजार येतात. अशी काही कारणामुळे मानसिक आजार होऊ शकतात. डॉक्टर, एक प्रश्न असा येतो की या मानसिक आजारांची काही लक्षणं आपल्याला दिसू शकतात का, की जेणेकरून आपण अलर्ट होऊ शकू आणि वेळीच त्यावरती उपचार घेऊ शकू. नक्कीच असे आपल्याला लक्षणं पाहता येतील. बऱ्याच वेळा कॉमनली काही लक्षणं दिसतात, ते म्हणजे स्वभावामध्ये असलेला बदल, निराश वाटणं किंवा घाबरल्यासारखं वाटणे, बेचैन होणे किंवा झोपेमधली काही समस्या जाणवणे, खाण्यापिण्यामधल्या समस्या जाणवणे, त्याच्यामध्ये बदल होणे, ही खूप कॉमन लक्षणं आपल्याला मानसिक आजारामध्ये दिसून येतात. अशीच लक्षणे खूप काही दिवस राहिली तर काही लोकांना हेल्पलेस, होपलेस, वर्थलेस सारखे फिलिंग पण येतात. म्हणजे कसे, हतबल वाटायला लागतं, असहाय्य वाटायला लागतं आणि आपली समाजात किंवा आपली कसलीच किंमत राहिली नाही, महत्त्व राहिलं नाही, अशा टाईपचे विचार येणे आणि टोकाची भूमिका येणे, यालाच आपण आत्महत्येचे विचार येणे पण असं म्हणू शकतो. तसेच काही गंभीर मानसिक आजार असतात. त्याच्यामध्ये स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आहे, ज्याच्यामध्ये भास होणे, असंबंध बडबड होणे, अशा टाईपचे काही आजार दिसून येतात.
डॉक्टर, मानसिक आजारांविषयी बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये प्रचलित आहेत, तर त्यावर तुम्ही थोडा प्रकाश टाकावा. नक्कीच मानसिक आजाराबद्दल भरपूर गैरसमज आहेत. असं समजलं जातं की मानसिक आजार हा शहरापुरताच आहे, अर्बन लोकच त्यामध्ये सफर आहेत, पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ग्रामीण लोकांमध्ये पण हा आजार दिसतो आणि त्या लोकांना पण ह्याच्या समस्यामध्ये जाणवतात. काही वेळा असं समजलं जातं की हा आजार हा श्रीमंताचाच आजार आहे, तिकडे जाणारे लोक, ट्रीटमेंट घेणारे लोक खूप पैसेवाले आहेत म्हणून ते खर्च करतात असं समजलं जातं. पण तेवढ्याच प्रमाणात हे सर्व लोकांमध्ये, गरीब लोकांमध्ये आणि बाकीच्या लोकांमध्ये पण दिसून येतो. सगळ्यांना अशा आजारामधल्या लोकांना ट्रीटमेंटची गरज असते. बऱ्याच वेळा असं समजलं जातं की बऱ्याच वेळा मन खंबीर असायला हवं किंवा तो खंबीर मनाचा नाहीये त्यामुळे त्याला असा आजार घडला. पण हे तथ्य नसून समाजामधले बरेचसे प्रतिष्ठित लोक आहेत, काही राजकीय पुरुष किंवा बाकीचे काही लोक असतील जे समाजात उच्च पदावर आहेत, अशा लोकांना सुद्धा अशा आजाराचा सामना करावा लागू शकतो किंवा आतापर्यंत घडलेला पण आहे. असं कधी कधी समजलं जातं की खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पण आपल्या समाजामध्ये दिसून येतात की काहीतरी बाहेरचं घडलेलं आहे त्यामुळे होतोय किंवा भूतबाधा आहे, ही भूतबाधा उतरवायला हवी, अशा टाईपचे काही विचार किंवा गैरसमज समाजामध्ये आहेत. तसेच काही असे गैरसमज आहेत की खूप हे आजार व्यक्ती जे आहे, जे ट्रीटमेंट घेत आहेत ते खूप वेडे आहेत, वेडी व्यक्तीच हे आजाराची ट्रीटमेंट घेते असं समजलं जातं. बरेचसे जे आजार आहेत ते खूप सौम्य रूपात सुद्धा मानसिक आजार दिसतात. जसं ताप, सर्दी, खोकला एखाद्या व्यक्तीला येतो, तसंच काही मानसिक आजार सौम्य रूपात सुद्धा येतात. थोड्याफार माइल्ड रूपात नैराश्य येऊ शकतं, घाबरणं, बेचैनी येऊ शकते, झोपेची समस्या होऊ शकते, अशा सौम्य रूपात पण आहेत आणि त्याचं प्रमाण हे समाजात खूप मोठ्या लेवलला आहे. आणि जे दुसरे गंभीर समस्यांचे जे आजार आहेत, ज्याला आपण स्किझोफ्रेनिया म्हणतो, ते 1% ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन आहे, म्हणजे त्याचं प्रमाण फार कमी आहे. त्यामध्ये असंबंध, बडबड वगैरे होते, खूप मोठ्या लेवलला मानसिक आजार दिसून येतो. तर मोठ्या प्रमाणात जे आहेत ते बाकीचे आजार आहेत आणि ह्या व्यक्तीचं प्रमाण फार कमी आहे. डॉक्टर, मानसिक आजारांपासून दूर राहण्याकरता कशा प्रकारच्या उपाययोजना करायला हव्यात? चांगला महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला 2 प्रकारच्या उपाययोजना करता येतील. एक तर प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि इंटरव्हेन्शनल किंवा उपचारात्मक उपाययोजना. प्रिव्हेंटिव्ह मध्ये पाहायला गेलं तर एक्सरसाइज, रोज रुटीन 30 मिनिटे व्हिगरस वॉक केला तर त्याच्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी मेंदूमध्ये काही हार्मोनल बदल होतात आणि माणसाला ताजतवाना वाटायला लागतं. दुसरं आहे मेडिटेशन. काही ऍक्टिव्हिटी बेस्ड मेडिटेशन किंवा माइंडफुलनेस केल्याने सुद्धा बऱ्यापैकी मेंदूला आराम भेटतो आणि आपल्याला मानसिक तणावापासून दूर राहतो. तिसरं आहे ब्रेक घेणं, छोट्या छोट्या प्रमाणात ब्रेक घेणं, स्मॉल ब्रेक घेणं, म्हणजे कामात पण एक 15 मिनिटे 20 मिनिटाचा ब्रेक घेणं हे पण महत्वाचं असतं. आणि ऍट द एंड ऑफ वीक म्हणजे आपण हॉलिडेचा एक मोठा ब्रेक घेऊ शकतो, त्यामुळे पण आपल्याला खूप फ्रेश वाटण्यास मदत होते. कनेक्ट विथ पीपल म्हणजे माणसांसोबत कनेक्ट राहणं, फ्रेंड सोबत कनेक्ट राहणं, कारण माणसाला सहजगत्या कुणाशीही कनेक्ट राहायलाच खूप आवडतं, एकाकी पण आवडत नाही. त्यामुळे पण खूप फ्रेशनेस जाणवतो आणि आपले एक दुसऱ्याचे सुख-दुःख आपण समजून घेऊ शकतो. बऱ्याच वेळा खूप आपण ओव्हरबर्डन होतो किंवा ऑफिसच्या कामामध्ये आपल्याला खूप कामाचा तणाव येतो. अशा वेळी से नो म्हणजे नकार देणं, आपल्या समोरच्या जी काही बॉस आहेत किंवा मोठ्या पदावरच्या व्यक्ती आहेत त्यांना आपण से नो म्हणणं महत्वाचं तितकंच आहे. ओव्हरबर्डन केल्याने भरपूर प्रमाणात स्ट्रेस आणि तणाव जाणवतो आणि त्यांना आपण खूप हलक्या रूपात आपण सांगू शकतो की आपण ह्या काही रिमेनिंग गोष्टी आहेत त्या आपण उद्या व्यवस्थित हँडल करेन. हेल्दी हॅबिट मेंटेन करणे, खाणे, पाणी पिणे, झोपणे याच्यावर पण खूप महत्वाचा पार्ट काम करतो. हॉबीज मेंटेन करणे म्हणजे जे काही आपण रुटीन हॉबीज आहेत, म्हणजे तुम्हाला खेळायला आवडतं, क्रिकेट्स असेल, फुटबॉल असेल, फिरायला आवडतं, ट्रॅव्हलिंग करायला आवडतं, याने पण व्यक्ती खूप फ्रेश आणि ताणतणावमुक्त राहू शकतो. दुसरं आहे इंटरव्हेन्शनल म्हणजे उपचारात्मक काही गोष्टी आपल्याला कशा करता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेअरिंग अँड व्हेंटिंग आहे. हे एक महत्वाचं आहे पार्ट, म्हणजे आपण स्वतःच्या आपल्या ज्या काही भावना आहेत, आपला काही जो त्रास आहे तो आपण शेअर केला पाहिजे, मन मोकळेपणाने बोललं पाहिजे, व्हेंट आउट व्हायला पाहिजे. पूर्णपणे व्यक्त होणं किंवा रडणं हे फार तितकंच महत्वाचं आहे आणि अशा व्यक्तींसोबत आपण कनेक्ट असायला हवं जो व्यक्ती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतोय. बरोबर आहे, हे फार तितकंच महत्वाचं आहे. काही वेळा खूप त्रास हा खूप गांभीर्याने वाढत जात असेल तर आपल्याला तज्ज्ञांची पण मदत घ्यावी लागू शकते. अशा वेळी काउन्सिलर किंवा सायकोथेरपिस्टची पण आपण मदत घेऊ शकतो.
त्याच्यामध्ये समुपदेशन होतं. समुपदेशन या शब्दाचा अर्थच आहे सम प्लस उपदेशन. म्हणजे तो व्यक्ती काय फक्त सल्ला नाही देणार, असा आपल्याला एक गैरसमज आहे की तो व्यक्ती फक्त सल्ला देतोय. पण सल्ला नसून ती तुमची भावना त्या इक्वल लेवलला तो व्यक्ती समजून घेतो, म्हणून त्याला सम शब्द वापरलाय. आणि त्यानंतरच ती व्यक्ती तुम्हाला उपदेश करू शकते, त्या इक्वल तुमच्या भावना समजल्यानंतर. त्याच्यानंतर आपण सायकॅट्रिस्टची हेल्प घेऊ शकतो, जे मनोविकार तज्ज्ञ आहेत. जर त्रास खूपच वाढलेला असेल अशा वेळी काही औषधा रूपामध्ये माइल्ड टू मॉडरेट लेवलमध्ये लवकरात लवकर आटोक्यात पण आणता येऊ शकतो. आणखी आपल्या हेल्दी हॅबिट मेंटेन करणे. त्यावेळी जेव्हा आजार वाढलेला असेल तेव्हा हॅबिट मेंटेन करणे, आपले रुटीन मेंटेन करणे, खाणे, पाणी पिणे, झोपणे याच्या वेळोवेळी व्यवस्थित करणे, मेंटेन करणे हे पण तितकंच महत्वाचं आहे. डॉक्टर, आजार म्हटलं की उपचार हे आलेच, तर मानसिक रोगांवरती कशा प्रकारचे उपचार आपल्या भारतामध्ये आहेत आणि कशा प्रकारचे हे उपचार आहेत आणि त्याचा खर्च किती येतो? उपचार हे 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे ओपीडी बेसिस ट्रीटमेंट, म्हणजे बाह्यरुग्ण ट्रीटमेंट दिली जाते. दुसरं आहे आयपीडी, म्हणजे कदाचित कधी वेळा पेशंटला ऍडमिट करावयाची गरज पडू शकते. ओपीडीची ट्रीटमेंट बऱ्याच वेळा प्रत्येक काही सिटी हॉस्पिटलमध्ये पण बरेचसे सायकॅट्रिस्ट आहेत आणि ते ओपीडी ट्रीटमेंट दिली जाते आणि बऱ्यापैकी पेशंट हा ओपीडी ट्रीटमेंटनी बरा होतो. काही गंभीर रुग्णांनाच गरज पडते की ते ऍडमिशन फॅसिलिटी किंवा ऍडमिट करणं गरजेचं पडतं. अशा वेळी ऍडमिटमध्ये पण 2 प्रकार येतात, अॅक्यूट केअर आणि रिहॅबिलिटेशन. अॅक्यूट केअरमध्ये म्हणजे काही प्रमाणात काही आजार हे 7 ते 8 दिवसाच्या अॅक्यूट केअरमध्ये ट्रीटमेंट दिल्यानंतर पण बरे होतात. पण काही आजार खूप मोठ्या प्रमाणात आहेत, खूप क्रोनिक आहेत, खूप जुनाट आहेत, खूप दिवसापासून आहेत, त्यांना रिहॅबिलिटेशन करणं पण तेवढंच गरजेचं असतं. रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन. त्या व्यक्तीला त्याच्या पर्सनल प्रॉब्लेम किंवा त्याच्या सोशल आणि ऑक्युपेशनल ह्या तिन्ही प्रॉब्लेमपासून त्याला बाहेर येण्यासाठी मदत केली जाते. पर्सनल लेवलला त्याचं सेल्फ केअर इम्प्रूव्ह केलं जातं, सोशलमध्ये त्याचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह केलं जातं आणि ऑक्युपेशनलमध्ये त्याला आर्थिकदृष्ट्या कसं सुदृढ करता येईल त्या पद्धतीची मदत ऑक्युपेशनल थेरपिस्टद्वारे दिली जाते. हे सगळं पुनर्वसनामध्ये होऊ शकतं. दुसरा मुद्दा मांडलाय की खर्चाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 2017च्या आधी हा खर्च प्रत्येक पेशंटला स्वतःच्या खिशातून करावा लागायचा. पण मेंटल हेल्थ ऍक्ट बिल 2017 नंतर सगळे सायकॅट्रिक इलनेस हे इन्शुरन्स पॉलिसीच्या अंडर आलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हे इन्शुरन्स कव्हर होऊ शकतं. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ओपीडी आणि ऍडमिटची सुविधा काही माफक दरामध्ये पण अवेलेबल आहे. संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये ओपीडी आणि आयपीडीची फॅसिलिटी अवेलेबल आहे. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते एरिडंट लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड.